व्हिडिओची स्टार्टिंग तर तुम्ही पाहिलीच असेल की आज कुठे जाणार आहेत आपण. तर चला मंडळी, आपण आज जाऊया कात्रज स्नेक पार्कला. तुम्ही पण गेलेच असतील, तरी आज आम्ही गेलो म्हणून म्हटलं की पहिला ब्लॉग बनवावं. मी कधी ब्लॉग केलेला नाही आहे, तर नक्की सांगा की कसा झाला आहे आणि मला जमतो आहे का नाही. कारण मी पहिल्यापासून व्हिडिओज करते, कधी ब्लॉग केले नाही आहे, ब्लॉगिंग केलेच नाही आहे, फर्स्ट आहे माझं. तर म्हटलं पहिल्यांदा आपण ब्लॉग करतो आहे, तर म्हटलं महाराजांचं दर्शन घेऊन करूया. तर मी माहेरी आले की पहिलं, मम्मीकडं आलं की पहिलं महाराजांचं दर्शन घेते आणि मग फिरायला वगैरे जातो दुसरीकडं. आणि दरवेळेस आम्ही जातो स्नेक पार्कला वगैरे. आता माझं लहान मुलाला काही दाखवलं नव्हतं म्हणून पहिल्यांदा दाखवावं म्हटलं त्याला सगळे प्राणी वगैरे, नाही का. पहिलं महाराजांचं दर्शन घेतलं, पाय वगैरे धुतले, आत गेलो. तर हा बघा बारका माझा मुलगा नुसता पळतो, उचलायचं नाही अजिबात म्हणतो आणि असंच त्याच्या मागं पळायला लागतो. कुठे जायचं म्हटलं की त्याचं तेच असतं, त्याला चालायचंच असतं, उचलायचं नाही अजिबात. हे बघा, त्याला कुणी आणतं, इकडून जातोय तिकडून जातोय, नुसता पळतो. पण खूप गर्दी होती आज रविवार होता आणि गर्दी पण खूप होती. म्हटलं मुखदर्शन घ्यावं. कधीही आलं ना गर्दीच आपल्याला मिळते. हे बघा महाराजांचं दर्शन. तो रेल्वेमध्ये कामाला आहे, तर आज रविवार होता म्हणून त्याने रिक्षा घेतली आणि मग तो संध्याकाळचा फ्री असेल ना तेव्हा तो चालवतो रिक्षा. गरमी बघा किती आहे. मी तर मेकअप तर अजिबात केलेला नाही आहे, फक्त सनस्क्रीन लावून निघाले बाहेर आणि लिपस्टिक लावली थोडी. हे बालाजीनगर आहे. इथे संध्याकाळची इतकी गर्दी असते. आता ऊन असल्यामुळंच दुपारची नाही आहे, पण नेहमी गर्दी असते. आणि इतकं भारी सामान सगळं मिळतं, लग्नाचं वगैरे, मेकअपचं वगैरे सगळं सामान मिळतं. आणि एक एरोला पॅलेस म्हणून एक कपड्याचं दुकान आहे साड्यांचं, आणि तो खूप साड्या स्वस्त पण मिळतात आणि भारी पण मिळतात. मी नेहमी तिथून साड्या घेते. तिथून पण मी एकदा ब्लॉग बनवते, मला दाखवते. तर आता मी नेहमी येते कात्रज स्नेक पार्कला, पण मी हे बघा तिकीट आहे. मोठ्यांसाठी 60 रुपये आणि छोट्यांसाठी 20 रुपये. 140 रुपये झाले. आणि म्हटलं काहीतरी टाईमपासला घेऊन पॉपकॉर्न वगैरे घेऊन आतमध्ये गेलो. तर एंट्री केली आम्ही आतमध्ये. आमचं बारकं मुलगा इतका तो खुश होतो, कुठं नेलं ना त्याला फिरायला खूप आवडतं. तेव्हा खूप एन्जॉय करतो तो. आणि गाडीवर वगैरे गेलो, गाडीत वगैरे गेलो ना झोपत नाही अजिबात. त्याला खूप आवडतं. तो माझ्यावरच गेलाय फिरायला गेलायचं म्हटलं ना, खूप खुश होतो. आणि पहिलं बघा मंकी 2च बाहेर होते, बाकीचे सगळे आत होते. उन्हामुळं, बरोबर आहे ना, उन्हामध्ये कोण काही नाही का बाहेर येणार आहे. खूप ऊन होतं, 2 जणच बाहेर होती. बाकीचे पण दुसरीकडे पण खूप मंकी असतात, पण आता दिसलेच नाहीत. बघा इथं पण खूप असतात, पण ते पण आतमध्येच होते. एकही बाहेर दिसला नाही आम्हाला, फक्त 2च तेवढे दिसले. हे बघा स्नेक पार्क, आपल्या स्नेकच्या ह्याच्यात आलो आम्ही. इथं विषारी साप आहेत सगळे, हिरवे आहेत. बघा एक ग्रीन साप दिसलाय मला, पण तो एकच दिसला, बाकीचे सगळे आतमध्येच होते गुंडाळलेले. एवढाच एक दिसला, तो पण आतमध्ये कोपऱ्यात होता. इथं होते नाग होतं. नाही हे नाग नाही आहे, पण हेच जागे होते. हे बघा एक खाली गडंगडं ते कोपऱ्यात एक
आता निघालो पुढं आता, म्हणजे थोडेसे फोटो काढावं पुढे जाऊन. इथं काढले आम्ही भरपूर फोटो काढले. गेलो पुढं, इतकं गरम व्हायला लागलं आम्हाला, चालू पण वाटेना. पण मुलांना इतका जोश होता की त्यांना बसायचंच नव्हतं, नुसतंच पळायचं होतं. थोडंसं रेस्ट केला. मोठ्याला तर इतकं घाम आलाय तरी चालतोय. हे बघा कासव होतं, पण लय छोटा होता आणि तो पण कोपऱ्यात होता, दिसत नव्हता. हे बघा इथे. आणि मग इथं पण फोटो काढलं. त्याला काढायचं का नको म्हटला. मग पुढे गेल्यावर हे बघा अजगर हे वर होता तो, आणि एक खाली होता, तो पण झोपलेलाच होता. हे बघा झोपलेले, खूप मोठा होता तो पण. मग थोडे पुढे गेलो की लगेच फोटो वगैरे काढले आणि थोडा वेळ बसलो आणि मग टायगरकडे गेलो. पण तो काय आतमध्येच बसला, बाहेर आला नाही ना. आणि मग आला तो खाली बसलाच नाही, इतका फिरत होता. खूप वेळ किती चक्कर मारले त्याने. शेवटी आम्ही कंटाळून दुसरीकडे गेलो. नाहीतर नेहमी आलं ना एका कोपऱ्यात दुसऱ्या कोपऱ्यात असे लांब झाडाच्या मागं बसायचे आणि आम्हाला फोटो पण काढता येत नव्हते ना, दिसत पण नव्हतं. हे बघा खूप चक्र मारल्या त्याने, खूप फिरत होता. खूप वेळ फिरला, पाय मोकळे करत असेल. एवढं लहानपणापासून येते पण त्याने कधीच असं फिरला नाही. आज फिरताना पाहिलं मी. नाहीतर कोपऱ्यात बसतो, त्या झाडाच्या मागं येतच नाही समोर. सिंहकड गेल तर तो पण आतमध्येच बसलेला, तो तर बाहेर चाललाय, दिसलंच नाही. इतका फिरतोय. खूप एन्जॉय केलं. खूप लोक होती, खूप गर्दी होती त्याला बघायला, खूप गर्दी होती. मग आता झालं म्हटलं चला पुढं. खूप गर्दी होती. तर बरं आता हा बघ मला म्हणतोय पुढंच बघ, माझ्याकडे काय बघू नको. त्याला काय विचारलं की पुढंच बघ म्हणतोय मला. तो बघतोय, खूप एन्जॉय करतोय आणि व्हिडिओ सारखंच बघतोय. एकीकडे गेलो की 2-2 तास पोरं नकोच म्हणायची निघायला. मग आम्ही व्हाईट टायगरकडे गेलो. तो पण काहीतरी खायला बघत होता, तिथल्या तिथंच फिरत होता. यांनी पण आम्हाला समोर आम्हाला आज दर्शन दिलेलं आहे. नाहीतर नेहमी कोपऱ्यात एका कोपऱ्यात झाडाच्या मागं असं बसलेला असायचा. आपण समोर आला, खूप वेळ तो पण फिरला. मग आम्ही म्हटलं जरा आता पाणी वगैरे प्यावं, बसावं, काहीतरी खायला खावं. बघा आमच्या मागंच होतं टायगरचं ते. मग आम्ही म्हटलं वडापाव वगैरे खावं, पाणी वगैरे पिलो, थोडा वेळ रेस्ट केला. एवढंच. तर भेटू नेक्स्ट ब्लॉगला. तर आवडलं तर लाईक आणि कमेंट करा. तर मला तर चालायची इच्छा पण नव्हती, पण पोरांना खूप